धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। धुळे महापालिकेत शिंदे गट, अजित पवार गट एकत्र, महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांनी एकत्र येत विकास आघाडी स्थापन केली असून या आघाडीच्या वतीने महापौर व उपमहापौर पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। विकास आघाडीच्या वतीने गीता नवले यांनी महापौर पदासाठी तर इरफान अन्सारी यांनी उपमहापौर पदासाठी आपले अर्ज सादर केले आहेत। या निवडणुकीत विकास आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देण्याचा निर्धार आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे। महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून विकास आघाडीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। येत्या काळात इतर पक्षांची भूमिका आणि मतदानाची गणिते महत्त्वाची ठरणार आहेत। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, शहर विकास आघाडीचा मी गटनेता म्हणून मी नियुक्त झालो आहोत। तदनंतर आता आपण पाहत असाल महापौर आणि उपमहापौरची निवडची प्रक्रिया इथं सुरू आहे। आमच्या गटाकडून आम्ही महापौर आणि उपमहापौर साठी आज दोघी उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहे। जसा आमचे ज्येष्ठ संजय भाऊ वाल्ले यांनी आपल्याला सांगितला की काही नियोजन, काही चमत्कार या शहरात आपण पाहिलेले आहात। आमच्या संपर्कात बरेच नगरसेवक आहेत। आपल्याला नक्की 6 तारखेला आमच्या गटाचा महापौर आणि उपमहापौर दिसेल। फॉर्म भरल्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी बी टीम शहरात सध्या ऍक्टिव्ह झालेली आहे, MIM, त्यांना आता अनूप भैयांनी पाठवला आणि ते देखील आता फॉर्म घेऊन गेले आहे। यापुढे जर MIM तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आला तर याचा मागचा कारण भारतीय जनता पक्ष असेल। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।